राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त 2 मिनिटांमध्ये। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात तेही नक्की कळवा। तर चला बघूया आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या, ताज्या बातम्या। सोयाबीनचे दर वाढले पण काय फायदा? बदलत्या हवामानामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता याचा जानेवारी महिन्यामध्ये दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जाणार आहे। समोर तारीखवार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, ती अपडेट पूर्ण नक्की बघा। कांदा रोप लागवडीकडे शेतकऱ्यांचा फाटा, बियाणे पेरणीवर शेतकऱ्यांचा भर। सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल, बियाची होती मोठी बचत। बदलत्या हवामानाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली, वातावरणातील धुक्यांमुळे पिकांवर मोठे संकट, आर्द्रता वाढल्याने पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम, बुरशीजन्य आजाराचा वाढला प्रादुर्भाव, शेतकरी मोठ्या संकटामध्ये, वातावरणामुळे रमवीला मोठा धोका। 2026 या नवीन वर्षामध्ये राशन कार्ड धारकांसाठी नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। नवीन वर्षामध्ये रेशन कार्डवर ज्वारी बंद तर तांदूळ कमी तर गहू जास्त या ठिकाणी टाकण्यात आले असून आता तांदूळ फक्त 2 किलो तर गहू 3 किलो या ठिकाणी देण्यात येणार आहे। हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। हळदीची धूम 19,000 पर्यंत पोहोचला भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान। हळदीची आवक वाढली, 20,000 पर्यंतचा टप्पा पार करण्याचे संकेत या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। ढगाळ वातावरणामुळे या ठिकाणी आंबा पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत आहे। पंचनामा झाला, ई-KYC केली, 7 महिने होऊन गेले, मदत काय मिळाली नाही, भरपाई रखडली। मे महिन्यामध्ये झाले होते अवकाळी पिकांचे नुकसान, भरपाई काय मिळाली नाही। तुम्हाला भरपाई मिळाली आहे की नाही आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। बऱ्यापैकी शेतकऱ्यांची भरपाई अधुरीच राहिलेली आहे। आवक वाढल्याने कांदा दरामध्ये मोठी घसरण, सोलापूरमधील यार्डा मार्केटमध्ये 620 ट्रक कांदा गेल्याने 3,000 वर गेलेला भाव आता 2300 रुपयावर आला। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठी चिंता दिसून आली। नागरिकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, भारतामध्ये आता पेट्रोल डिझेल स्वस्त होणार। जूनपर्यंत तेलाचे दर प्रति बॅरल $50 पर्यंत खाली येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। धुके पडल्याने पिके धोक्यात, शेतकरी मोठ्या संकटात, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची मोठी गरज। जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी राजमाला दिली पसंती। धाराशिव जिल्ह्यामध्ये 12,000 हेक्टरहून 26,000 हेक्टर या ठिकाणी गेला राजमाचा पारा।